आणि आता पाठीमागे इतकी मजा आली माहितीये का, तिथं 2-3 मुली होत्या ना, त्या माझ्याकडे बघत होत्या बरं का. हा लगेच त्यांच्याकडे बघती रागाने. तू असं पुढे चालला ना, मी फक्त त्यांच्याकडे अशी चालत होते, मी फक्त बघितले. मग ते तिचं लक्ष माझ्याजवळ गेलं, मग तिथे अशी बघायला लागली. अशी बघायला लागली म्हणजे किती जवळ ते बघितले का, किती जवळ आहे ना आपल्या हत्ती. आता टेन्शन मध्ये आहे बिचारा, त्याला बायकोचा ताण. तर फायनली आपण जाणार आहे आता उटीला. ये फायनली आता आम्ही जंगल मध्ये एंटर होणार आहे. हे बघा आरोईच्या बाजूलाच हरिण आहे, डायरेक्ट जंगलात आहे ना. मी असं फर्स्ट टाइम चाललो आणि आता इतके प्राणी दिसायला लागले ना. आणि आम्हाला इकडे जंगली हत्ती पण दिसलेला आहे. ते बघा दात किती मोठे. ऋषीच्या साईडला एकदम मोर आहे. आणि आरोई आता पाठीमागे गेलेली आहे सनरूफचा आनंद घेण्यासाठी. कसं वाटतंय आरोई? लय भारी वाटतंय यार. फायनली आम्ही पोहोचलोय उटीला. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आम्ही 7 वाजताच उठलो होतो, बट आमच्या आशिष भाऊनी आंघोळ करायला खूप जास्त वेळ केला आणि फायनली आम्ही आता पोहोचलोय मैसूरच्या झूला, जे की खूप मोठं आहे. आम्हाला काल यायचं होतं बट काल बंद असल्यामुळे आम्ही आजची प्लॅनिंग केली आणि आज ना इथून आपल्याला उटीला पण निघायचंय. मैसूरच्या झू मध्ये कोणते कोणते प्राणी आहे ते बघू आणि खूपच जास्त मज्जा करू. त्याच्या पहिले लागली खूप जास्त भूक. आधी पोटोबा करू आणि मग मैसूरच्या झू मध्ये जाऊ. आम्ही ना आले मस्तपैकी गाडी पार्क करून दिलेली आहे. 70 रुपये पार्किंग फीस होती आणि चला आता मध्ये. आणि झू मध्ये ना सकाळीच खूप जास्त गर्दी आहे बघा. तर आता ना आम्ही पार्किंग मधून मध्ये एंटर तर झालोय आणि बघ ना आरोई इथं जाण्यासाठी कसा रस्ता केलेला आहे, प्रॉपर असा अंडरग्राउंड रोड आहे. तर झूचं जे एंट्री तिकीट आहे ना ते 120 रुपये. आरोई या झूचं नाव काय एकदा दाखव प्रॉपर. मैसूर झूचं आहे बट अजून काहीतरी म्हणता ना. अरे कुठे गेलं? श्री चमा राजेंद्र झूलॉजिकल गार्डन. यस. कधी जर तुम्ही इकडे आले ना तर आमच्या ब्लॉगची तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल. कुठं कुठं फिरायचं, कसं फिरायचं, परत तिकीटची प्राइस पण या ब्लॉग मध्ये सांगतोच आहे. कालपासून आम्ही जिथं पण जातोय ना आमचे सगळे तिकीट मेंटेन करतोय आशिष. आणि मेन म्हणजे मॅटर काय होतं माहिती का, त्याच्या खिशामध्ये एवढे तिकीट होत आहे नुसते. तिकीट कशाचे पण पावत्या सगळं आशिषकडे. आज मी नाही करणार, आज तू करणार. तर आम्हाला ना आता झू पण फिरायचंय आणि वेळ पण कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही ना असं चार्जिंग ऑपरेटेड ज्या सायकल आहे ना त्या घेऊन मध्ये जाणार आहे. स्कूटर बेसिकली. हा मजा येईल, काहीतरी वेगळं वाटेल ना आणि याच्यात व्हिडिओ पण छान येतील. आणि आशिष आहे ना आमच्या PR टीमला लवकरच जॉईन होणार आहे. जिथं दिसेल तिथं प्रमोशन करत असतं माझे. ऍक्च्युली जे आपण सायकल घेत होतो ना त्यांच्याकडे 3च सायकल राहिल्या होत्या आणि आपण मेंबर होतो 4. सो आपण तो प्लॅन केलेला आहे कॅन्सल. आता आपण आहे ना इथं असं कार वगैरे फिरवताना अशा ओपन कार असतात ते फिरू आपण. तर आता ना आम्ही या ठिकाणी 2 स्कूटर घेतलेले आहे आणि सुरू होताच पहिले पक्षी दिसलेले खूप सारे. हे बघा वाव. तर या ठिकाणी ना आम्हाला सारस दिसलेलं आहे, सारस. चलो आगे. अरे हे बघ या साईडला व्हाईट कलरचा मोर आहे. पलीकडे पण एक आहे, पलीकडं स्टार्टिंगला ना सर्व पक्षी आहे, पक्षी नंतर प्राणी आहे का. प्राणी. काही काही ना इतके मोठे माहिती का, साईजला खूप जास्त मोठे. आता हा ब्ल्यू गोल्डन मकाऊ बघा. हे बघा हा वाला किती मोठा आहे. हे बघा खूप मोठा आहे. पक्षी इतके सुंदर आहे, रंगीबिरंगी आहे आणि सकाळ असल्यामुळे ना अशा आवाजच करताय. हे बघा अरे कसा आवाज करता बघितलं का, किती सुंदर पक्षी ना आरोही. आपण कुठेच बघितलेले नाही असे पक्षी. आरोही त्याचा फेस आहे ना सेम. पक्षी बघून झाल्यावर आम्हाला आहे ना डायरेक्ट बिबट्या दिसलेला आहे. हे बघा, हे बघा इकडे झोपलेला आहे. हा बघा किती जवळ आहे. हे बघा आरोहीला लय जवळून बघायचं होतं ना. कुठे गेली आरोही? आरोही तुला लय जवळून बघायचं होतं ना बिबट्या. बघ आता बघितला का एवढा जवळून बिबट्या. आणि रोज तू या वाघासोबत राहते, तुला बिबट्या एकदम नॉर्मल वाटत असेल. आणि आता आहे ना आम्ही टायगर बघण्यासाठी आलोय. तो तिकडे बसलेला आहे, तो येडे. ए दिसला का? हे बघ इथून बघ, वरतून बघ. बसलेला आहे तो टायगर डायरेक्ट. अरे आपण जेव्हा चेन्नईला गेलो होतो ना तेव्हा टायगर खूप जास्त दूर होता, पण इथं ग्लास असल्यामुळे ना आपण टायगर अतिशय जवळून बघू शकतो. हे बघ झोपलेला आहे तो आता. म्हणून म्हणतो असतो मला लवकर नको उठवत जाऊ, कळलं का तुला. टायगर, वाघ, लायन उशिरापर्यंत झोपत असते.
तर आता आहे ना आम्हाला लायन पण दिसलेला आहे. दहाडत होता माहिती तो आता आवाज करत होता असा. या साईडला पण एक आहे बसलेला आहे तो. ए यार तो कसं करतो अरे इथे बघ ना. आपल्या स्कूबी सारखं करतोय तो. येस स्कूबी मावशी असते ना वाघाची. आणि आपल्या सह्याद्रीचा लोगो आहे लायनचा. लायन माझा खूप जास्त फेवरेट आहे. घेऊन जायचं घरी आहे. नको तुझ्याकडे आहे ऑलरेडी. ते लंगूर म्हणता अरे इथे हे आहे का इकडे. लंगूर आहे ना. त्याला एवढी सेफ्टी काय पण हानिकारक असेल म्हणजे तो म्हणजे डेंजर असेल. अरे इकडे आहे हे किती क्यूट आहे. तर आता आहे ना आम्ही गोरिल्ला आणि चिंपांजी बघायला जाणार आहे या साईडला. चल तर हे बघा या ठिकाणी गोरिल्ला बसलेला आहे. हेरा फेरीमध्ये बघितलं होतं मी. फिर हेरा फेरीमध्ये. हर्षद येतो हर्षद. तर इथे आहे ना बबून पण आहे. बबून तो काय करतोय बघितलं का. वा काढतोय वा. तेव्हा ते झोपलंय दुसरं खातोय. अर चिंपांजी बघून घ्या अरे. थोडे थोडे लक्षण माझ्यात पण आहे त्याचे. जसं की उड्या मारणं. चालता बघ ना कसे ते. अरे इथे बघ ना ते का झोपलंय. सुखात बिचारायला काहीच टेन्शन नाही. ना आम्हाला इकडे काहीच दिसलं नाही. म्हटलं इथं आहे तरी काय. नंतर कळलं तिकडे गेंडा आहे गेंडा. हे बघा. तर आता ना आम्हाला चित्ता पण दिसलेला आहे. हे बघा खतरनाक असतो चित्ता एकदम. किती स्लिम आहे. तर आता ना चित्ता एकदम जवळ आलेला आहे. हे बघा एकदम जवळ आलेलं आहे. हे बघा हे बघा अरे इथं आहे आणि चित्ता बघा कुठं. हे बघा अरे किती जवळून बघायला भेटलं ना. इथं आला होता. तर आता ना आम्ही गेंडा पण एकदम जवळून बघू शकतोय. हे बघा किती मोठा आहे तो आणि किती जाड आहे. या साईडला झेब्रा पण आहे. सगळे प्राणी बघायला भेटतात. बरं झालं. भालू भालू म्हणजे भालू ना. यस. आणि आता पाठीमागे इतकी मजा आली माहितीये का. तिथं 2-3 मुली होत्या ना त्या माझ्याकडे बघत होत्या बरं का. हा लगेच त्यांच्याकडे बघती रागाने. तू असं पुढे चालला ना. मी फक्त त्यांच्याकडे अशी चालत होते. मी फक्त बघितले. मग ते तिचं लक्ष माझ्याजवळ गेलं. मग ते अशी बघायला लागले. अशी बघायला लागले म्हणजे किती जवळ ते बघितले का. किती भारी दिसतंय. मला इतकं गालातलं गेलं थांबलं. असं प्राऊड फील होतं. ब्लॅक टी शर्ट वगैरे चांगलं वाटतं पोरांना. ब्लॅक शर्ट ब्लॅक टी शर्ट. नाही तुला प्राणी संग्रहालयाच्या मध्येच आहे ना अशा कारंजा पण आहे. काळवीट. आणि या साईडला इतक्या हरिणे बापरे बाप किती बघ ना त्या. काय भारी बसले ते. अशी इथले जे प्राणी आहे ते आपण जवळून बघू शकतो. एक नोटीस केलं का तू म्हणजे जास्त असं गॅप नाही ठेवलेला. आणि सेफ्टी पण तेवढीच आहे. आरोही हत्ती. आणि आरोही म्हणे हत्ती जरा दुरून दिसताय म्हणे. तर आम्ही आता दुसऱ्या पॉइंटला आलोय जिथून हत्ती ना एकदम जवळ दिसताय. जा पुढे आता. किती जवळ आहे ना आपल्या हत्ती आता. वेगळाच कलर त्याचा बॉडी. एका हत्तीचं वजन आहे ना 2500 किलो ते 5000 किलो एवढं राहतं. 5000 किलो. आणि इकडे एक हत्ती आहे. मला नाही माहिती त्याला का सेपरेट ठेवलेलं आहे. पण त्याचे दात बघा किती मोठे. किती मोठे दात आहे. तो दात कसे घासत असेल अरे एवढे मोठे. घासतच नसेल. पण एक चिंपांजी आहे. टेन्शन मध्ये आहे बिचारा. त्याला बायकोचा ताण. एक्झॅक्टली बायकोचा ताण आहे बिचारायला. ते त्याच्यासोबत बायको नाही ना म्हणून ताण आलेला आहे त्याला. ते मिरकट ते कसं उभं राहतं. एवढूच आहे ते. उभे राहून बघतात ते बघ कसं उभं राहतं. मला अमोल भाऊचा फोन आलेला आहे. हे बघा. तर अमोल भाऊला आम्ही प्राणी दाखवतोय. हे बघा झूम नाही होते.
हे बघा अमोल मिस यू. तर आता ना आम्हाला ही सायकल जी ना ही रिटर्न करून द्यायची. सो आरोहीला म्हटलं जा एकदा राऊंड मारून याचा. चालू तर कर आधी येडे. हे बटन दाबून धर, लॉंग प्रेस कर. हा चल. हा देणार रेस. पळाली चपटी. आली राईड घेऊन. आली का मज्जा. आता अजून परत चालले ते पर्यंत. इथे येशील मग. नाही तू जा आता. मी ना इथून सुद्धा फ्रीज मॅग्नेट घेतलेले. मी जिथं पण जाईल ना तिथं फ्रीज मॅग्नेट घेत असतो, म्हणजे काहीतरी आठवण म्हणून. आणि आता आपल्या फ्रीजला हे सगळे चिटकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण सगळं ग्लासचं फ्रीज आहे. बट काल हर्षदनी फोन केला होता मला, म्हणे दादा आपल्या फ्रीजला आहे ना मॅग्नेट चिटकतं म्हणे. तर बघू आता गेल्यावरच कळेल खरं चिटकतंय की नाही. आम्ही ना सकाळचं काहीच खाल्लेलं नव्हतं आणि आता आहे ना खूप जास्त भूक पण लागलेली आहे. सो एका ठिकाणी थांबलेलो आता रेस्टॉरंटमध्ये, आणि हे झूच्या मध्येच आहे. आणि मी ना घरी येण्यासाठी मस्तपैकी फ्रीज मॅग्नेट वगैरे पण घेतलेले. आता ना आमच्या पोटात पण पडलंय. आता खूप जास्त एनर्जी आली आहे, बट चालायचं खूप जास्त जीवार येत आहे. आणि आता ती स्कूटर पण आपण वापस करून दिली. वा आता आहे ना आम्ही रेप्टाईल झोन मध्ये चाललेलो आहे. इकडं स्नेक बिग भरपूर साऱ्या गोष्टी आहे. हे बघा इकडं स्नेक बघायला जरा जास्तच गर्दी आहे. आरोहीला ना स्नेक पाल सरपटणारे प्राणी नाही आवडत, म्हणून ती दूर दूर पळतीये. मला बघायला पण नाही आवडत. मला ना भीती वाटते. हा मला स्वप्नात येतात आणि मला खूप जाम भीती वाटते. इथे आहे ना एका सापाने कात टाकून ठेवली बघा. कात अजगर. आरोही हे बघ हिप्पोपोटामस. एवढी जाड झाली पाहिजे तू. तुम्हाला देशील काढून. या ठिकाणी ना ब्लॅक पॅन्थर आहे, बट तो किती कोपऱ्यात जाऊन बसलेला आहे बघा. तिकडे जाऊन बसलेला आहे. बघतोय तो माझ्याकडं. उडी नाही मारत का रे ब्लॅक पॅन्थर. काय माहित आणि उडी मारल पण कशी. किती मोठं आहे ते. बघ ना कसं बघतोय तो कॅमेरामध्ये. बघतोय ते आपल्याला नाही दिसत, बट कॅमेऱ्याला सगळं दिसतं. अरे मगर बघ. मी फर्स्ट टाइम मगर अशी चालताना बघते यार. नाही तर प्रत्येक झूमध्ये नाही पडेल राहते. आळशी सर्वात आळशी प्राणी ना मगर असते. मगर नाही कासव असतो. कासव बघा इथं मगर. बघितली किती जवळ मगर. एकदम जवळ आहे. हे बघा माझ्या एकदम समोर. ती मध्ये तरी पण भीती वाटते. ए तिकडे पण आहे की बघ. हा ना नील क्रोकोडाईल आहे. ही मार्श क्रोकोडाईल आहे. पक्षाचं नाव किती क्यूट आहे ना, इमू. हा इमूच्या मध्ये एक मोर पण आहे. हे बघा द एंड आरोहीला तिचा फेवरेट प्राणी बघायला भेटला, जिराफ. किती वेळेस म्हणतो ती जिराफ कुठे, जिराफ कुठे, जिराफ कुठे. इकडे हाईट कम्पेअर करू तुझी जिराफच्या मुकाबल्यामध्ये. इकडे अरे विचार कर जिराफ किती मोठा असतं. मग चप्पल घातलेली 5.4 माझी किती 5.11 असेल. 6 आहे 6. हा नाही बट ते आता चप्पल आहे ना 5.11 आहे माझी. हा जिराफ तुझ्या डबल आहे. डबल. ते जिराफला खायला पण वरती टांगलेलं आहे सगळं. जीभ बघितली किती मोठी होती. आरोहीची जीभ पेक्षा पण मोठी आहे त्यांची जीभ. किती सुंदर आहे का आरोही ते. किती मोठे. आपण त्यांच्या पाया एवढे पण नाहीये. तर आता आमचं सर्व झू फिरून झालेलं आहे. सगळे प्राणी बघायला खूप जास्त मजा आली. आणि मेन म्हणजे आम्ही असं थकलो नाही, कारण ती बरं झालं स्कूटर घेतली होती. त्या स्कूटरच्या निमित्ताने आरोही ते पण स्पीड मध्ये चालले. मज्जा आली. पण भरपूर सारे प्राणी आहे आणि खरंच लय मज्जा आली भाऊ. मस्त यार झू. एकदम नवीन नवीन प्राणी बघायला भेटले. फायनली आता आम्ही आलोय पार्किंग मध्ये. आणि आशिष आणि श्वेता कुठे राहिले काय माहिती. तर फायनली आपण जाणार आहे आता उटीला. ये म्हैसूर पासून उटीचा जो प्रवास आहे तो 125 किलोमीटरचा आहे. बघा या ठिकाणी 2 किलोमीटर आम्ही कव्हर केलेलं आहे. आपल्याला 3.5 तास लागणार आहे पोहोचायला. म्हणजे 4-5 वाजेपर्यंत आपण तिथं आरामशीर पोहोचून जातो. आणि हेच जर आम्ही उशीर केला असता निघायला तर हा रूट बंद आला असता. आणि हेच डिस्टन्स 250 ते 350 किलोमीटर झाला असतं, कारण दुसरा वे आहे. आणि आपण आता ज्या वेने चाललोय ना तो जंगलातून रस्ता आहे. आणि नाईटला तो रस्ता 5:30 की 7 वाजल्यानंतर आहे ना बंद होऊन जातो. या साईडला आपली गाडी चालली आहे आणि बाजूने ट्रेन. हे एक नंबर नजारा आहे. अरे किती सुंदर वाटतंय. तर फायनली आता आम्ही जंगल मध्ये एंटर होणार आहे. हे बघा बंदीपूर टायगर रिझर्व. हे लास्ट गाव आहे ना अरे कर्नाटकाचं. हा हे कर्नाटकाचं लास्ट. मग आपण तामिळनाडू मध्ये जाणार आहे. अरे बाप भाव. रस्ता बघितला का.
समोरचा तिथे बघितलं का ऍनिमल दिसल्यावर गाडी थांबवायचं सांगितलेलं म्हणजे दिसणार आहे आपल्याला हत्ती. थांबवायचं सांगितलेलं का? हा म्हणजे प्राणी वगैरे दिसले हा तर गाडी थांबून घ्या म्हणले का? हा म्हणजे समोर जर प्राणी वगैरे आलं ना तर गाडी थांबवून दूरच थांबा असं म्हणणं आहे त्यांचं. दिसला हे का? बघा इथे किती साऱ्या हरिण आहे. हे बघा वाव! किती हरिणी इथं. हे बघा खूप साऱ्या अशा मोकळ्या हरिणी इथे. वाव! किती हरिणी इथं. हे बघा खूप साऱ्या अशा मोकळ्या हरिणी इथे. म्हणजे डायरेक्ट आपल्याला आहे ना जे जंगल लागलेलं आहे या जंगलात भरपूर सारे प्राणी पण बघायला भेटणार आहे. ए किती साऱ्या हरिणी अशा मोकळ्या आहे एकदम त्या. आम्हाला आहे ना जंगलामध्ये हरिण पण दिसलेली आहे. अरे फायनली आपण जंगलमध्ये चाललेलो आहे. तुला दिसायची म्हणतो ती जंगलमध्ये घेऊन सर कुठेतरी फॉरेस्टला तिकडे इकडे पैसे घालून चल फ्री मध्ये तुला जंगलात घेऊन आलो आणि प्राणी पण दिसताय. आता म्हणत होती भावा थोड्या वेळापूर्वी आपल्याला जंगल सफारी करायची. हे बघ जंगल सफारी चालू आहे. तर इकडे ना हत्ती वगैरे पण दिसू शकतो आणि त्यांनी काय लिहिलंय माहिती का? हत्ती जर दिसला तर थांबू नका. थांबले आणि हत्तीने अटॅक केला तर आम्ही रिस्पॉन्सिबल नाही. पण माकड आहे इकडे पण. हे बघा जंगली माकड. वाव जंगली डायरेक्ट हे हरिण पण. हे बघा रस्त्यावर आलेली हरिण. हे बघा किती जवळ आली ती हरिण. हे बघा आरोईच्या बाजूलाच हरिण आहे. हे बघा बाजूलाच हरिण आहे डायरेक्ट. अरे बघ जंगलात आलं आणि जंगलाचे पैसे वसूल झाले. एक हरिण नाहीये तिकडे बघ. खाली बघ किती. अरे किती सारे हरिण. दाखव दाखव. ओह गॉड बापरे खूप खाली बघ. हे किती सारे हरिण आहे तिकडे मागे. आणि रस्ता पण बघा ना कसा आहे तो. हे बघा थोडा घाटाचा रस्ता आहे ना. ओ भाई साहब. आणि माझ्या बॅक साइडला बघा ना किती हरणी येते बघा. हे बघा बघते ती माझ्याकडे एक तर. हे बघा कोण आहे असं म्हणत असेल ती. काही आम्हाला हत्ती दिसलेला आहे. हत्ती थोडं मागे अरे यार मला दाखवा ना. घे मागे. थांब थांब. यांना दिसेल आता. दिसला का? नो. ते बघ दिसला का? तिकडे तोंड ओह, हत्ती तिकडे. ओ भाई साहब हत्ती दिसला. काय आम्हाला जंगलामध्ये ना हत्ती दिसलेला आहे. ये यार तिथे 2 हत्ती आहे, ऋषी. हा मस्त सुंदर होता मोरा. मी बघितला ना पण कारण माझं लक्ष आहे ना मला समोरच ठेवावं लागतं ना तर लवकर नजर जाते माझी. आणि हे बावळे इकडे तिकडे बघत बसते कुठे कुठे कुठे. माझ्या बाजूला ना इकडे एलिफंट पण आहे. हे बघा हे बघा आणि या साईडला त्या हरणीचे शिंग किती सुंदर आहे ना. हो. तर फायनली आता सगळं जंगल वगैरे आमचं बघून झालेलं आहे. 6 वाजता हा रस्ता बंद होतो वाटतं. तर कर्नाटक मधून आहे ना आम्ही आता तमिळनाडूमध्ये एंटर झालेलो आहे. आणि आता समोरचे ना हे तमिळनाडूचं जंगल आहे. आतापर्यंत आम्ही कर्नाटकचं जंगल बघितलं. आता तमिळनाडूचं जंगल. आणि इथे ना चेकपोस्ट पण आहे. तिथं प्रॉपर आमची सगळी गाडी चेक झाली. सगळ्या बॅग वगैरे चेक केल्या मगच त्यांनी मध्ये एंट्री दिली. एक सिंगल बॅग त्यांनी छोट्या छोट्या बॅग पण चेक केल्या. आणि आम्हाला इकडे जंगली हत्ती पण दिसलेले आहेत. तेव्हा त्याचे दात किती मोठे. परत मला मोर दिसलेला आहे. हे बघा ऋषीच्या साईडला एकदम मोर आहे. वाव. इतकं मस्त वातावरण आहे माहिती का. एकच नंबर. डायरेक्ट अशी थंडीगार हवा सुटलेली आहे. मस्त वाटतंय गाडी चालवायला पण मला असा आनंद भेटतोय. मी एसी बंद केलं आणि पहिले ना गाडीच्या विंडो खाली घेतलेला. समोर किती छान आहे ना रे. बघ ना डोंगरच डोंगर आहे आणि वरती धुका आले त्याच्यामुळे दिसत नाही वरती. एक नंबर. हा मस्त आहे वातावरण. आरोही आता पाठीमागे गेलेली आहे सनरूफचा आनंद घेण्यासाठी. कसं वाटतंय आरोही? लय भारी वाटतंय यार. एकदम मस्त दिसतंय इथून. व्ह्यू पण खूप सुंदर आहे. आणि हे बघा या साईडला पूर्ण खाई आहे. खाली ना घनदाट जंगल आहे एकदम. पूर्ण डोंगर असे झाडांनी भरलेले. यहू. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back. तर आम्हाला ना आता घाट लागलेला आहे. इतका डेंजर घाट आहे माहिती का. आणि त्या समोर बस चालली ना मला भीती वाटते. कारण बस जर रिव्हर्स आली तर पुढे काढून घ्यावं लागेल या बसच्या गाडी एकदा. हा बसच्या समोर काढून घे. कारण की ती लोड पण घेत नाही यार. आणि रस्ता बघा मॅपचा कसा आहे. पूर्ण वाकडा तिकडे. स्टेअरिंग पण बघा. आता हे बघा बरोबर. खतरनाक रस्ता आहे. जागी स्टोन आहे एकदम. जागी स्टोन आहे. 1 वे का 2 वे? 2 वे. हा 2 वे. जर 1 वे असला ना तर ते मिरर नाही राहत ना गोलवाले. आणि ट्रीज बघ ना. हे लय खतरनाक रस्ता रे बाबा. हे बघा जागीच पूर्ण. हे बघा जागीच डेंजर टर्न आहे एकदम. हो भाई. नाही
सफरनामा. हेअरपिन बेंड्स बोलतात त्याला. जागे स्टोन आहे एकदम. एअरपिन बेंड. हा म्हणजे ती हेअरपिन कशी राहते टिकटिकवाली. आता असं डोकं घुमतंय जसं गाडी घुमते ना गोल 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 गोल. असं डोकं पण घुमतंय. घनदाट जंगल, घनदाट डोंगर, एकच नंबर व्ह्यू, एकच नंबर. काय झाडी काय डोंगर सगळे एक नंबर. सगळे ओके मध्ये. ओ भाई फुलं किती सुंदर आहे ना. आता आपण काय 20 मिनिटात तर उटीत पोहोचणार आहे. म्हणजे उटी लागलीच आपल्याला ऑलमोस्ट. आताही इकडे ना नॉर्मल पाऊस पण झालेला आहे. समोरचे झाड बघा ना किती सुंदर आहे. त्यातून आपली गाडी चालली. वा वा वा. इथे सर्व सुंदर आहे. खरंच ना. जशी उटी लागली ना तसं सर्व सुंदरच दिसते. अरे बाप काय भारी आहे. दुपारचे 3 वाजलेले आहे आणि असं वाटते संध्याकाळचे 7-8 झालेले. मेरे इतने भी करीब मत आओ, मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. यस भूतावाली फिलिंग येते ना. राज कौन है, कौन है? संजय करूं ज़मीं है कि तुम मुझसे पर्दा करो. अपने शादी के दिन अब नहीं दूर है. मैं तड़पा करो मैं भी तड़पा करूं. ओय ऋषी इकडं काय भारी आहे. अरे बाप. धुक्यामुळे ते एकदम दिसत नाहीये पण खूप सुंदर आहे यार. जे आहे ना ते खूप सुंदर आहे. तर काही फायनली आम्ही पोहोचलोय उटीला. आणि व्ह्यू बघा ना किती सुंदर व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे. आणि आम्ही हॉटेल पण जी बुक केली ना ती एकदम हाईट वरती आहे. एक नंबर. आणि थंडी इथं थंडी आहे. म्हणजे 4 वाजले आता बट तरी पण थंडी आहे इथं. ते घर किती रंगीबिरंगी दिसत आहे. आणि आपण डोंगराच्या एकदम हायएस्ट पॉइंट वर आहे आता. याच्यानंतर वरती काहीच नाही ना. काहीच नाही. डायरेक्ट. तर उटी मधली ही आपली रूम आहे. रूम बघा किती सुंदर आहे. हे बघा मस्त आहे. या साईडला असा व्ह्यू आहे. आणि इथून समोर जर गेलो आपण इथं थोडा सिटिंग एरिया पण आहे. आणि इथून बघा किती भारी व्ह्यू आहे. तर आता ना आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. सो आम्ही ना आता खाली आलोय जेवणासाठी. वरती हॉटेल आहे आणि हॉटेलच्याच खाली रेस्टॉरंट आहे. बाहेर थंडी आहे सो बाहेर जायचीच हिंमत होत नाही. सगळे आम्ही आता मध्येच बसलेलो आहे. तर आता ना जेवण पण झालेलं आहे आमचं. आणि आरोही बघा कुठे फिरती. असं थोडं असं वाईब येत आहे ना. आपण याला गेलो होतो बघ मनालीला. मनाली सारखंच वाटतंय. या थंडी खूप थंडी आहे. डेंजर. ते भारी मस्त. आपली पूर्ण सह्याद्री गँग असती तर लवड्या आणल्या असत्या. एकदा ना आपण टोटल सह्याद्री फॅमिली घेऊन उटी म्हैसूर परत इकडे येऊ. थोडस लेट येऊ. सगळ्यांचे लग्न होऊ देऊ एकदा. मला असं वाटतं. कधी येऊ मग आपण. मयूर तर अजून एवढंच आहे. नाही पहिले जयराम भुचं होईल. नाही सगळ्यात मोठे रवी भुई ना. रवी भुचं होईल. त्याच्यानंतर जयराम भुचं होईल. नाही मग अरविंदचं होईल. आता ज्यांचं पण लग्न होईल या तर मग त्या नवीन कपल सोबत आपण सर्व येऊ. हा पण उटी नको मग. त्या कपल सोबत दुसरीकडे जाऊ कुठतरी. बळजबरी मागे लागून जाऊ त्यांचं लग्न झालं. आता यावर्षी अपेक्षा आहे आमच्या रवी भुचे, जयराम भुचे, अरविंदचं यांचे लग्न होतील. या तिघांचं लग्न फिक्सच आहे ऑलमोस्ट. बघू आता यावर्षी काय होतं कळेल तुम्हाला. आणि लग्न कधी झालं तर ब्लॉग बघायला ऑडियन्सला तर खूप जास्त मजा येणार आहे. कारण अमोल भुच्या लग्नात तर बघितलं तुम्ही आपण किती धमाल मजा केली होती. आपले बाकीचे मेंबर आशिष निवृत्तीचं पण होऊ शकतं. बाकीचे मेंबर तर लहान आहे. अजून निवृत्ती छोटा आहे. छोटा म्हणजे एवढा पण छोटा नाहीये पण मग ठीक आहे. त्याचं नाही एवढ्या लवकर नाही होणार. अरे त्याला स्थळ येत आहे म्हणे. हा मग तो अजून 2 वर्ष थांबू शकतो जर त्याची मनाची तयारी असली तर. हा बाकीच्यांकडे टाइम नाहीये. रवी भाऊ बघा, जयराम भाऊ बघा, टाइम नाही तुम्हाला पास. आणि जयराम भाऊ म्हणजे आमचे सरपंच बरं का. जयराम भाऊ त्यांचंच नाव आहे. बट माझ्याकडे एक मेंबर आहे ज्याचं आपण लग्न लावून देऊ आणि लय फिरू. कोण?
हर्षद हा हर्षदचं लग्न लावून देऊ आणि फिरू. मम्मी पप्पाला म्हणत तुम्ही पण फिरा, सगळेच फिरू. तर काही जाता येणार रात्रीचे 2:30 वाजले. आरोहीने मी खूप वेळपर्यंत गप्पा मारल्या. त्याच्यानंतर मी थोड्या वेळ झोप घेतली. त्याच्यानंतर उठलो, ब्लॉग एडिट केला आणि ब्लॉग एडिट करता करता मला 2:30 वाजले आणि टाइम पण कळाला नाही. आणि समोर जे दिसतंय हे पूर्ण उटी शहर आहे. किती शांतता झालेली आहे आणि इतकी थंडी आहे माहिती का, इतकी थंडी आहे. आणि त्या थंडीत मी गॅलरीत येऊन व्लॉग एंड करतोय. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि खूप जण कमेंट करत नाही, फक्त व्हिडिओ बघताय गाईज. तसं नका करू, तुम्ही व्हिडिओला कमेंट पण करत चला. मी प्रत्येकाची कमेंट वाचत असतो आणि आजच्या व्हिडिओला जेवढ्या कमेंट येतील ना त्या प्रत्येक कमेंटला माझा हार्ट येणार आहे आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय येणार आहे. त्याच्यामुळे नक्की कमेंट करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत पहिले टेक केअर. आणि उद्याचा व्लॉग सुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे.